आता वाजले पहाटेचे 3 आणि जोराचा पाऊस चालू झालाय बाहेर. सुख ही सुख. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावता एकमेव राजा की ज्यांनी स्वतःचं साम्राज्य स्वतःच्या बळावर उभं केलं. आज आपण एक्सप्लोर करणार आहोत रायरीचे पठार. हे पठार भोरपासून एक 28 किलोमीटर अंतरावरती आहे आणि हे पठार एक 17 ते 18 किलोमीटर पसरलेले आहे. या पठारावरती येण्यासाठी एक 17 ते 18 रस्ते आहेत. तर सगळ्यात सोपा रस्ता म्हणजे हा लोखंडी शिडी आणि रेलिंगचा रस्ता. गडाच्या पायथ्याशीच तुम्ही गाडी पार्क करू शकतात आणि या पठारावरती पाहण्यासारखे आहे पांडवकालीन शिवमंदिर, विविध रंगाची फुले, तसेच पांडवकालीन लेण्या आणि 7 रंगाची माती. आणि तसेच या पठारावरून आपल्याला आजूबाजूला काही ठिकाणे दिसतात, जसे की पाचगणी, महाबळेश्वर, किंजळगड, तोरणा. तर चला पाहूया. आता वाजले पहाटेचे 3 आणि जोराचा पाऊस चालू झाला आहे बाहेर. माहीत नाही की काय होणार आहे नेक्स्ट, की आम्हाला टेंट शिफ्ट करावं लागतं. आता बघूयात किती वेळ पाऊस चालतो. बट हे एक पण ॲडव्हेंचरच आहे. पाहूयात किती वेळ पाऊस चालतो. थंड तर पडलेले आहेत, बट ओले तर झालेलं नाही दिसत. पाऊस तर उघडला आहे. माहीत नाही किती वाजता उघडला होता, कारण की मी तर नंतर एक 15-20 मिनिटांनी झोपी गेलो होतो. बट हा आहे आपला कॅम्पिंगचा व्ह्यू आणि आपला टेंट इथेच आहे पाठीमागे आणि त्याच्याच बॅक साईडला हा असा व्ह्यू आहे. इथेच आपल्याला खूप सगळे फुले पाहायला भेटतील. रात्री येण्यासाठी आम्हाला खूप लेट झालं होतं, सो इथला काही समजलं नाही आम्हाला. बट जो आत्ताचा व्ह्यू आहे इथला, खरंच असं वाटतं की आम्ही सनसेटला इथं पण यायला पाहिजे होतं. पण ठीक आहे मित्रांनो, भाटगडचा पण सनसेट काही वाईट नव्हता. तो एक वेगळाच अनुभव होता आणि हा पण एक वेगळाच अनुभव आहे. हे तुम्ही पाहू शकता इथला हा असा व्ह्यू. ह्याच्या बॅक साईडलाच डोम डॅम आहे. भारी वाटते सकाळी हाशी पाहून. मस्त पक्ष्यांचा असा किलबिलाट आवाज येतोय आणि एक हवेतला जो थंड हवा आहे, जी फ्रेश हवा, ती खाऊन असं अशी बरं वाटते मनाला. आणि हॅप्पी पण उठलाय. हॅप्पी मित्रा, कशी झाली झोप? बरं बाबा, हे काय सुख ही सुख. नॉर्मली आपल्याला ह्या पूर्ण व्हॅलीने पूर्ण असे हे ढग दिसले असते. तर पावसाळ्याचे दिवस येतं तर वेदर पण खूप खराब होण्याचे चान्सेस असते. तर सो आमच्यासोबत पण तेच झालं आहे. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. फ्रेश झालोत आणि झोप पण मस्त झाली. फक्त 5च तास झोप झाली आमची, बट भारी होती ती. तर आता आम्ही चाललो आहोत सचिन दादाची इथं ब्रेकफास्ट करण्यासाठी. आपण काल रात्री याच रस्त्याने इथपर्यंत पोहोचलो होतो. तर हा लोखंडाच्या रेलिंगपासून ते इथपर्यंत हा ब्लॉकचा रस्ता बनवलेला आहे आणि हा आहे रायरेश्वर पठाराचा मॅप. आपण आज पाहणार आहोत रंगीत माती, पांडवकालीन लेणीज आणि रायरेश्वराचं टेम्पल. आणि आपल्याला इकडे जायचं आहे ब्रेकफास्ट करण्यासाठी. तर इथून एक 200 ते 300 मीटरवरती सचिन दादाचं घर आहे. तर आपण तिथेच चाललो आहोत नाश्त्यासाठी. हा असाच ब्लॉकचा रस्ता तिल रायरेश्वरच्या मंदिरापर्यंत बनवलेला आहे. जर तुम्ही रायरेश्वर पठारावरती येत असाल तर लोखंडाची रेलिंग आहे, तिथून हा ब्लॉकचा रस्ता चालू होतो. तर तो ब्लॉकचा रस्ता सोडायचाच नाही.
या गडाचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे इथे आपल्याला पाहायला भेटतात 7 कलरच्या माती एकाच ठिकाणी. तर आपण आता तेच पाहण्यासाठी चाललेलो आहोत. 7 कलरची माती पाहण्यासाठी आपल्याला रायरीच्या मंदिरापासून थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला थोडे घरं भेटतील आणि त्याच्या बॅक साईडलाच आपल्याला एक छोटासा ट्रेक करत जावं लागतं. आपण ऑलमोस्ट पठाराच्या टॉपवरती आलोत आणि आपण ते जे समोर दिसतंय त्या गावापासून इथपर्यंत आलो ट्रेक करत. एक 15 ते 20 मिनिट आपल्याला लागतात इथपर्यंत येण्यासाठी. आणि इथेच आपल्याला अजून ह्या पठाराच्या खालच्या बाजूला जायचं आहे. एक 10 मिनिटाचा अजून ट्रेक बाकी आहे. तो तिथेच आहे 7 रंगाच्या मातीचा पॉईंट. आपण मित्रांनो ऑलमोस्ट आता पोहोचलो. तुम्ही पाहू शकता इथेच आपल्याला एक 2 कलरची माती दिसते, इथे पांढरी आणि इथे लाल माती. तर पाहूया अजून इथे एक चारशी निळसर कलरची पण माती आहे. तर आपण पुढे जाऊयात. इथे आल्याच्या नंतर आम्ही सगळ्यांनी सुरुवात केली विविध रंगाची माती गोळा करायला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्हाला इथे 7 नाही तर वेगवेगळ्या 10 कलरची माती सापडल्या. 7 रंगाची माती आता पाहून झालेली आहे. तर आता आपण चाललो आहोत देवगड डॅमकडे. तर हा आपल्याला इथे 7 रंगाच्या मातीच्या डोंगरावरतूनच दिसतो. तर चला तुम्हाला दाखवतो इथला हा व्ह्यू. हा समोर दिसतोय तो आहे देवगड डॅम आणि आपण त्या डॅमच्या भिंतीवरूनच वरती रायरेश्वर पठाराकडे येऊ शकतो. बट तुम्हाला इथे येण्यासाठी त्या तलावाच्या पलीकडेच आपल्याला गाड्या पार्क कराव्या लागतील आणि तिथूनच आपल्याला चालत हे पठारावरती यावं लागेल. हा थोडा अवघड ट्रेक असेल, बट जर तुम्हाला कमी ट्रेक करायचा आहे आणि सोप्या ट्रेकने यायचं आहे तर आम्ही ज्या रूटने आलो रायरेश्वरच्या पठाराच्या एकदम पायथ्याशी यायचं आणि तिथे गाड्या पार्क करून तर तिथूनच वरती यायचं आहे. यांना खूप आवडलंय आणि त्याच्याबद्दल त्यांचा एक अभिप्राय घेऊया. मित्रांनो जय शिवराय. जय शिवराय. सर्वप्रथम मी शिवराय. तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो, कारण की या ठिकाणी आल्यानंतर 7 कलरची माती आपण बोलतो, परंतु ते शेड्स अनेक आहेत आणि त्यातले अजून 2-3 शोध तुम्ही लावलेत. ते आम्हाला खूप बरं वाटलं. तुम्ही ज्या प्रकारचं ते मांडून ठेवलेलं आहे, कमीत कमी ज्या लोकांना माहीत नाही ते आल्यानंतर ते पाहतायत, त्यानंतर शेडचा रंग बघून ते इथं ठरवतात माती कुठं कुठं किती किती प्रकारची आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपण तर या ठिकाणी पिकनिकला येत नाही, कारण की आता जरी लोक पिकनिक म्हणून येत असेल तरी हा जे ठिकाण आहे, हे स्थान जे आहे, याला इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण छत्रपती शिवरायांनी तुम्हाला माहिती या ठिकाणी स्वराज्याची शपथ घेतलेली होती. बाजीप्रभू देशपांडे असतील, येसाजी कंका असतील, कान्होजी जेदे असतील, नरसप्रभू असतील, सोनोपंत डबीर असतील आणि सूर्याजी काकडे अशा 7-8 लोकांना मावळ खोऱ्यातून घेऊन छत्रपतींनी या ठिकाणी स्वराज्याची शपथ वाहिलेली होती. आणि तुम्हाला माहिती आहे का, रायरेश्वराला स्वराज्य संकल्पनेचा सिद्धीचा दैवत मानलं जातं, की स्वराज्य संकल्पना जी होती ती सिद्धीच गेलेली होती. त्यामुळं या ठिकाणी येणारे पर्यटक जे आहेत ते स्वराज्य निष्ठेने छत्रपतींना मानणारे असतात. आणि या ठिकाणी जी काही लोक आलेली आहेत या सर्वांचं मी अभिनंदन करेन आणि खास करून तुमचं अभिनंदन करेन, का तुम्ही इतर गोष्टींच्या पेक्षा इतिहास घडवतायच त्यापेक्षा या मातीचंही तुम्ही सगळ्यांना हे करून दिलेलं आहे, दर्शन करून दिलेलं आहे. त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. थँक्यू. जय शिवराय. जय शिवराय. आणि आता मी चाललो आहेत वापस रायरेश्वराच्या मंदिराकडे. त्याच्यानंतर आपण जाऊत फुलांचे पठार पाहण्यासाठी. आपण जी माती गोळा करून ठेवली होती 7 ते 10 कलरची, तर ती सरांना खूप आवडली, कारण की ते म्हटले की हे बेस्ट केलं की कुणाला माती गोळा करण्याची गरज नाही आहे, एक चांगल्या प्रकारे करून ठेवलेलं आहे. आपण आता पोहोचलो आहोत सकाळी जिथे ब्रेकफास्ट केला होता सचिन दादाच्या इथं. तर आता इथे थोडं पाणी वगैरे पिऊत आणि देन नंतर जाऊत रायरेश्वराच्या मंदिरापाशी. तर इथून समोरच मंदिर दिसते आपल्याला. तसा एक ताकाचा ग्लास पण मारला. आता चाललो आहोत सोनकीचे फुलं पाहण्यासाठी. इथेच एक समोर पठार आहे. आपण पोहोचलो आहोत सोनकीच्या फ्लॉवरपाशी. तर संदीपकडून आपण या फुलाबद्दल थोडी माहिती करून घेऊयात. आता तुम्ही आला रायरेश्वर किल्ल्यावरती आणि रायरेश्वरवरती हा बघू शकता एक सोनकीचा फ्लावर पॅच आहे. असे बरेचसे सोनकीचे फ्लावर पॅचेस आहेत. त्याच्यात या साईडला बघू शकता तुम्ही गुलाबी तेरड्याचा फ्लावर पॅच आहे. इकडे पण आता जस्ट गुलाबी तेरडा चालू झालेला आहे.
आपण आता सोनकीची फुलं पाहिल्यानंतर आपल्याला संदीप घेऊन आला आता मी जे थोडे असे पिवळसर कलरचे आहेत आणि एक त्याच्यात थोडासा लालसर कलर पण आहे. पूर्ण असा हा एरिया मिकी माऊसच्या फुलांनी भरलेला आहे. तुम्ही खूप सगळे इथं झाडं आहेत जे झाडावरती आपल्याला काहीही पाला दिसणार नाही. बट जास्त पाऊस असल्यामुळे आपल्याला महाबळेश्वर म्हणा किंवा भीमाशंकर म्हणा किंवा रायरीचं पठार म्हणा हे अशा ठिकाणी हे एक परजीवी प्रजातीचं मांस गवत आहे. तर ते गवत आपल्याला ह्या फांद्यावर आलेलं दिसेल आणि त्याच्यामुळे ह्या झाडावरती एकही आपल्याला पालवी दिसणार नाही. आपण आता फुलं पाहून आल्यानंतर आपण आता पोहोचलो आहोत रायरेश्वराच्या मंदिरापाशी. तर हा आहे रायरेश्वर मंदिराचा परिसर. रायरेश्वर पठाराला इतिहासामध्ये एक विशेष असं महत्त्व आहे, कारण इथे आहे रायरेश्वराचे मंदिर. याच रायरेश्वराच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी मावळातील 12 सवंगड्यांना घेऊन 27 एप्रिल 1645 रोजी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवगर्जन ऐकल्यानंतर मित्रांनो अंगात एक वेगळीच एनर्जी निर्माण झाली. इथे एक बाबा आहेत, तर ते त्यांच्या जुन्या काळातला एक रायरीला येण्याचा अनुभव सांगतायत. इथे मी दुसऱ्यांदा आलोय. मी 35 वर्षापूर्वी इथं आलो होतो. त्यावेळी हे आजकाल खूप सोपं झालेलं आहे. ते मला टेन्शन आलं होतं की आता या वयामध्ये मला जमेल का नाही. तुम्ही तारुण्यात या. सहज आलो मी सहज. 35 वर्षापूर्वी आम्हाला जवळजवळ 4 तास लागले होते. भोरवरून इथे खाली मोटरसायकलवर आलो होतो. तिथनं चालत आम्ही चौघांचाच ग्रुप होता. आम्ही दशम्या वगैरे आणल्या होत्या. इथं महाराजांच्या तिथं हे सगळं पाहिलं आणि मग बाहेर इथं जेवायला बसलो होतो आम्ही 35 वर्षापूर्वी. महाराष्ट्रात काय आहे? महाराष्ट्रात हेच तर वैभव आहे आपलं. हेच तर वैभव आहे. आता तुम्ही राजस्थानमध्ये जाल, तिथलं एक अरे म्हणणार काय भारी आहे. अरे पण आमच्या इथं 12 महिने 18 काळ लढायात गुंतले. त्यांच्यावर हल्लेच झाले नाही. जगामध्ये हुडका मला वाटतं नाहीये असा एकमेव राजा की ज्यांनी स्वतःचं साम्राज्य स्वतःच्या बळावर उभं केलं. परंपरागत नव्हतं. काय होतं? साधा काय होतं महाराज? जन्माला आलेला माणूस. केवढा अभिमान पाहिजे, केवढा अभिमान पाहिजे. दुनिया अभ्यास करते. व्हिएतनामचे अध्यक्ष काका ते आले, पाया पडून गेले. माती नेली आहे त्यांनी त्या भूमीतली. आणि जे महाराजांचं गनिमी काव्याचं तंत्र अमेरिकेने युद्धामध्ये काय केलं? अमेरिकेशी युद्ध, अमेरिकेची युद्ध व्हिएतनामने अमेरिकेला चित करून टाकलं. व्हिएतनाम छोटा देश होता, त्याने अमेरिकेला चित केलं. कुठल्या हेच वापरलं, तंत्र हेच वापरलं, गनिमी कावा. काय बाबांची एनर्जी आहे. खरंच बाबांना मानलं पाहिजे. त्यांनी त्यांचे जे अनुभव ज्या प्रकारे सांगितले आणि जो महाराजांचा इतिहास सांगितला, जो गनिमी काव्याबद्दल गोष्टी केल्या, त्या खरंच एक एनर्जेटिक होत्या. भारी वाटल्या यार. मित्रांनो बॅग वगैरे आपण आता घेतलेले आहेत आणि आता आपला परतीचा प्रवास आपण चालू केला आहे. खरंच हा रायरीच्या पठाराचा हा अनुभव एक आगळा वेगळाच होता. जे मी एक्सपेक्टेशन ठेवले होते त्याच्यापेक्षा पण हा खूपच भारी होता. इथले लोक, इथलं जे वातावरण आहे आणि इथला जो कॅम्पिंगचा अनुभव आहे आणि जे सचिन दादाने जो आमचा पाहुणचार केला तो खूपच भारी होता. आपण आहोत सध्या आता रायरीच्या पठारावरती आणि इथून खाली पाहू शकता तुम्ही. खाली दिसतोय तो आहे पार्किंग एरिया आणि आपण तोच रायरीच्या पठाराचा पायथा म्हणतो त्याला. तर तिथपर्यंत आपण आपल्या 2 व्हीलर म्हणा 4 व्हीलर घेऊन येऊ शकतो. आम्ही तिथंच आमची रात्री 2 व्हीलर दोन्ही पण पार्क केलेल्या आहेत आणि ह्या लोखंडाच्या रेलिंगच्या सहाय्यानेच आम्ही रायरेश्वरच्या पठारावरती आलोत.
आणि समोर दिसतोय तो आहे किंजळगड. तर इथूनच तुम्ही ज्यावेळेस रायरीच्या पठारावरती येत आहेत तर तुम्ही एका तासाचा ट्रेक करून किंजळगड पण करू शकतात. आणि इथून दिसणारा हा असा तुम्ही व्ह्यू पाहू शकता. समजलंच नाही की दिवस कसा गेला. आणि जगदीश सर आणि नितीन सरांसारखे जर माणसं आपल्याला ट्रेक करायला सोबत भेटले तर तो नक्कीच दिवस आपला चांगला जाईल. खरंच त्यांच्याबरोबरचा अनुभव हा खूप भारी होता. आपण पोहोचलो आहोत. आपण गाडी जिथं पार्क केली ती त्या रायरेश्वराच्या पायथ्याशी. तर आता चला निघूया तिथून. फायनली रायरीचा घाट उतरून आपण आता आलो आहोत रायरीच्या घाटाच्या पायथ्याला. आणि आता करूयात आपल्या ब्लॉगची इथेच समाप्ती. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तर चला भेटूयात मित्रांनो आपण